बापा मोहन याचंच आहे ना डेकोरेशन वाला तर? हो येतो तर म्हणाले, आता येतील. फोन नाही करून बघितला का? केलो होतो फोन, निघालो म्हणून सांगितलं ना. बाबा हे इथून फ्लोरिंग झाली असती ना आता खूप चांगला झाला असता. कामवाले कोण नाही येत आहे? त्या कामवाल्याचं इथं लग्न आहे, त्याच्यामुळे तो हप्ताभर झाला येऊनच नाही राहिला. हो 1 दिवसाचं काम ठेवून दिला ना. आता चांगला नाही झाला असता का आपल्याला वाढदिवसासाठी? ते तिथं गिट्टी आहे, हे इकडे गिट्टी आहे, रेती आहे, फालतूमध्ये इथं फ्लोरिंग वगैरे करायचा विचार केला. आज आला होता ना त्याचा फोन, येतो म्हणे. तर म्हणलं आज आमच्या इथं कार्यक्रम आहे, उद्यापासून करशील म्हटलं सुरू. येऊ काम नाही दिलं बाबा, गिट्टी वगैरे साईडला करायला लावलो असतो मी. फालतू रोजी बसली असते ना बेटा आपल्यावर. काही नाही होत, तो डेकोरेशनवाला बरोबर करेल, खाली दरी वगैरे टाकेल, काही नाही दिसणार. अशी डिगूर आहे तर पावड्याने थोड्याशी सपाट करून टाकू म्हणजे होऊन जाते. हे इकडे उभे आहेत ना, मी तिकडे बोलवून राहिली. मोहनचे बाबा. का झालं सगुना? का खाजाला म्हणता? मग किती वेळची आवाज देऊन राहिली तुम्हाला? आंघोळ बिंगोळ करायचा विचार आहे की नाही, की बस लुंगीने बनियानीवरच राहायचा विचार आहे? अरे तो काम करत होतो ना, हे गोटे गिटे इकडे तिकडे होते, जमा केलं एका ठिकाणी. आजचाच दिवस मिळाला तुम्हाला. आता पाहुणे वगैरे याची वेळ झाली आणि तुम्ही इकडे बाहेरच आहात गोटे बिटे वेचत. मग आता तू साफसूफ नाही केली तर मग तसाच ठेवू का? तुला नाही दिसले हे गोटे बिटे? हे मोहल्ल्यातले मुलं येऊन सगळे हे गोटे बिटे इकडे तिकडे फेकफाक करतात. केली होती नाही तर का जमा? तुम्ही तर अशा माणसांना कामं देता का? 1-2 महिने काम करतच नाही, फुकट केल्यासारखा. अरे तर त्यांच्या पोटात घुसून बघितलं होतं का मी माणूस कसा आहे म्हणून? काम देताना तर सगळे म्हणतात की आम्ही चांगला करून देऊ म्हणून. आता इथून फ्लोरिंगच करायची होती आणि वॉल कंपाऊंड म्हणली होती. बरी बाहेर जाते ना हे मी रही, तेही आता चालायला शिकली, तिच्याबरोबर तेही निघते बाहेर. तर म्हणलं वॉल कंपाऊंड असली तर बरा होते, करून घ्या म्हटले. तर हा कामवाला इथं भलताच मिळाला. करा आंघोळ करा आणि जेवण वगैरे करून घ्या. मोहन जेवण कर ना तू पण. हो आई करतो ना. नाश्ता वगैरे झाला आहे तर काही भूक वगैरे लागली नाही. करून घे जेवण, मग पाहुणे आले की कुठं जेवण करायला मिळणार आहे का? त्यांच्यासोबतच मग बोलण्या चालण्यामध्ये वेळ जाते. येतो ना येतो, ते नारायण भाऊ येऊन राहिले. कोण नारायण? हे डेकोरेशन वाले, तर म्हणून इकडे उभा आहो. त्यांना सांगून देतो कुठं डेकोरेशन करायची आहे म्हणून बर्थडेच्या. दिसून तर नाही राहिला ना, कुठं आला? फोन केलं होतं आई, तर आलो म्हणत होतं, तर 10-15 मिनिटात पोहोचतो म्हणे. का बापा मोहन, फोनवाल्यांची खरी लागते तुला. ते 10-15 मिनिट सांगितलं, अर्धा 1 तास लावतील. तूच तर घरी राहते ना, म्हणते की मी निघालो दुकानात, बस आता पोहोचतच आहो म्हणते की नाही. मग आपल्यावरूनच जगाला ओळखावा. हो बरोबर म्हणून राहिली आई तू. सगुना झालं का पाणी काढून? हो पाणी काढून झाला, करा आंघोळ करा. बाबा करा तुम्ही आंघोळ, मग करू सोबत जेवण. हो ठीक आहे. फोन लावून बघतो ना किती वेळ आहे तर. वेळ असेल तर जेवण वगैरे आटोपून घेतो. अरे आला वाटतं टेम्पो. हा इथूनच पलटा. पलटते. झाबरू मागे रिवर्स घे, थोडासा मागे रिवर्स घे आणि मग येऊ दे सरळ. नमस्ते जी भाऊजी. नमस्ते. कुठं चल म्हणून राहिली तू? कुठं बाहेर चल म्हणून राहिली का? बाई परी बाहेर नाही जाऊ बेटा आता. ऊन आहे आणि तिकडे डेकोरेशन करून राहिले. मीरचा वाढदिवस आहे ना. मग केक खाशील ना तू? आता नाही आहे बेटा परी, आता केक नाही आहे. मग सायंकाळी तुझ्या बहिणीचा वाढदिवस आहे मीरचा. आई ते स्वयंपाकवाले आले, त्यांना सामान द्यायचं आहे ना. तर दे ना, तर ते काढून झाला आहे ना. वेगळाच ठेवला आहे ना सगळं सामान, तो देऊन दे. हो तर सगळं सामान द्यायचं आहे की ठेवू त्याच्यातलं काही? नाही सगळंच दे. ते बरोबर करतात, जेवढा लागेल तेवढा घेतील, नाही लागेल तर ठेवतील. देत तर होती म्हणा सगळं, पण म्हटलं एक वेळा विचारून घेते तुम्हाला. बाई परी आजी जवळच थांब बेटा. मी येते, थोडंसं काम आहे, येते मी. अरे रडू नको परी, रडू नाही बेटा. चल नको रडू, चल. आता कड्या नाही पकडत बेटा, चल. अरे बाई परी चल का, कोण आले तर पाहू. आवाज येत आहे, चल जा बेटा आजी सोबत जा. मम पाहिजे का तुला? चल देते. बाई मीर आता तू कुठं उतरून राहिली? बरोबर आहे, बाईची परिताई गेली ना तिकडे. जायचं आहे परिताईकडे, जायचं आहे का? चल आई इकडे या ना. हो येते. आता सगळा वेगळाच काढला आहे, सगळं सामान द्यायचं आहे. रेखालाही ना 3 वेळा सांगावं लागते. राधा. अरे राधा. हो आले. काय झालं, कशाला बोलवलं? अरे राधा चहा बनव. ठेवली ना चहा गॅसवर. असं का, ठेवली का? आता ठीक आहे, मग झाला की आवाज देशी ना. हो बोलवते. पाणी देऊन देतो मग त्यांना तोपर्यंत. हो नेऊन द्या ना. बाबा पाणी देतो म्हणाले ना, हे कुठे गेले? बाथरूमला गेले असतील वाटते. अरे वहिनी एकटेच आले तुम्ही?
नाही नाही एकटी नाही आली ना. कुठे आहेत मग भाऊ? समोर आहेत. बाबूजी सोबत बोलत आहेत का? नाही नाही राधाताई, ते तुमचे भाऊ वगैरे यायचेच आहेत. भाऊ यायचेच आहेत तर तुम्ही मग कोणासोबत आले? आम्ही बसने आलो. हो का? कोण कोण आले मग? हे सूर्यकांता, कुंता आणि ललिता आणि मी 4 जणी आलो आम्ही. कुठे आहेत ललिता वहिनी, सूर्यकांता वहिनी वगैरे? ते तिकडे बाहेरच आहेत. नारायण सोबत वगैरे बोलून राहिले. बाबा राधाताई, तुम्ही तर सांगितले नाही ना नारायण भाऊंच्या डेकोरेशन केलं का काही म्हणून? वहिनी मोठी लंबी कहाणी आहे, मग सांगते तुम्हाला. आज वेळेवर डेकोरेशन केला त्यांचा. बरं झाला खाली होते तर आले तरी ते भाऊ. हो तर त्या बोलत आहेत, मजा घेऊन राहिले. नारायण भाऊच्या मागे भिडल्या त्या. चला वहिनी, हातपाय वगैरे धुवाल? हो हो, मला ना खूप जोराची बाथरूम लागली म्हणून मी आली. हो तुम्ही जा बाथरूमकडे, मी बोलावते त्यांना, कुंता वहिनीला वगैरे. हो हो ठीक आहे ना, बोलवा त्यांना. राधाताई, लाडू झोपली आहे का? नाही नाही वहिनी, आई जोड आहे ना लाडू, नाही झोपली आहे. शांता वहिनी, मस्त घर आहे राधाचं. तर वाटलं नव्हतं मला एवढा मोठा घर असेल म्हणून. नाही हो सूर्यकांत, खूप मोठा घर आहे राधाताईच्या. पाटील आहेत ना आपल्या घरचे, सगळी शेती मामाजी सांभाळतात. शेती भरपूर आहे त्यांची. हो का? हो, आणि आता 2 मुलं कमावतेच आहेत. सगळं व्यवस्थित आहे. करा आणि खा अशी गोष्ट आहे. चांगलं आहे ना मग. शांतताई, आता बनवलं असतील घर? नाही नाही ललिता, खूप वर्ष झाले ना, तरी झाले हो 7-8 वर्ष झाले काका. ह्या लहान मुलाचं लग्न केलं त्याच्या आधीच बनवलं घर त्यांनी. हो तर तेच म्हणते ना मी केव्हा आली होती, राधाचंच लग्न झाला तर जेवण घ्यायसाठी आलो होतो आपण. तेव्हा आली होती मी. हो, राधाताईच्या दीराचा लग्न झाला तर होती पत्रिका, नाही आली तू. सगळ्यांनाच दिला होता पत्रिका गावामध्ये. हो बरोबर आहे ना, तेव्हा लग्न नव्हता का माझ्या माहेरी, मग माझ्या जमलंच नाही. मी तर बापा यावर्षी 2 वेळा येऊन गेली. आता हळदी कुंकवाला आली होती मागे शांताताई सोबत चल केल्यानंतर. आता वाढदिवसाला यायचा माझा विचार नव्हता, तर हे म्हणतात अशी तर जाते म्हणतात, आणि कार्यक्रम आहे तर जात नाही का म्हणतात. चांगलं झालं ना आली तर. ताई मी का म्हणत होती यांना, तुम्ही जा म्हटली गुड्डीच्या बाबांना. भाऊजी वगैरे जातच आहेत म्हटले, त्यांच्यासोबत जा. तर नाही म्हणायला बसले. हो जमत होता ना, तसाही जमत होता. नाही म्हणाले ना. मला ना सूर्यकांता येईल म्हणून वाटला नव्हता. काहून महिनी मी नाही येईन म्हणून का बरं वाटलं तुम्हाला असं? कधी जमत नाही की नाही तुझ्या? कपडेच राहतात ना तुझे शिवायचे. लग्नाचे कपडे आहेत, वाढदिवसाचे कपडे आहेत. हेच नेहमी म्हणत राहते तू. मला वाटलं आताही कपडे असतील तुझ्याकडे. कपडे तर आहेत वहिनी शिवायचे, ते 12 महिने राहतात. माहित नाही, मला आता ना कंटाळा आला होता. असं वाटत होता की कुठेतरी जावा 1-2 दिवसासाठी. आणि मग तुम्ही सांगायला आले. आता म्हटलं आता नाही, इच्छा आहे आता चाललेच जाते म्हटले. 3-4 वेळ झाले म्हटले राधाताईच्या इथून निमंत्रण येत होता, पण माझ्या काही जमतच नव्हता. मग कसं असते वहिनी, नेहमी बोलवलं आणि आपण जर नाही गेलो तर मग का म्हणतात, हट हे तर नाही येत, हिला कोण सांगते. बरोबर म्हणून राहिली सूर्यकांता तू. माझ्याही डोक्यात ना त्या दिवशी तसाच विचार आला होता. मी म्हणला सूर्यकांताला तर सांगावा तर येतच नाही. सांगू का नाही सांगू अशीच म्हणत होती मी. बरं झालं बाबा सांगितले तर. नाही तर का वहिनी, रात्रंदिवस कपडे शिवला तर ते पडसाला पान 3च राहतात. म्हणलं आता नाही, आता खूप झालं, आता सगळ्या कार्यक्रमाला जायचा. काही नाही शांताबाई, आता मोठू मोठा होऊन राहिला ना. 2-4 वर्षात म्हणा लग्न बिग्न करेलच सूर्यकांता. मग सूर्यकांताच नाही जाईल तर तिच्या घरी कोणी येणार आहेत का ललिताताई? त्याच्यासाठी येते का मी? मग आता आली गावी तर मग अशी म्हणून राहिले. नाही आली असती तर म्हटलं असतं काही नुसते कपडेच शिवते, नुसते कपडेच बघते आपले, कोणत्या गावी नाही येत, काही नाही येत. मग असं आहे ना, तसं आहे तुमच्या. बघितलं का शांताबाईनी कसे बोलून राहिले ललिताताई तर? अहो सूर्यकांता मजाक करून राहिले. नाही शांताबाईनी मजाक नाही करत आहेत त्या. हो शांताबाई, मी मजाक नाही करून राहिली, खरं तेच बोलून राहिली. खरंच आहे ना. आता 4-5 वर्षामध्ये लग्न करेल, मग तर तिच्या घरी कोणी येतील का? हेच नाही जाईल तर नाही येतील तर चालते. आहेत ना माझ्या गावातल्या बाया. तुम्ही नाही याल का? सगळ्या जणी तुम्ही आल्या तर घर भरते माझ्या. हो येऊन ना, येऊन काम नाही. ताई भाऊजी वगैरे याचेच आहेत ना, गाडीने येणार होते ना. बघ ना कोणता येतो म्हणाले. तुझे भाऊजी ना मोठे लेंबडे आहेत. मला म्हणतात मग आता लवकर आले नसते का? वाढदिवसाच्या वेळेवरच येतात का? आता का माहित बाबा. बाबा राधाही नाही आहे इकडे. आता बाई राधा ताई ना तयारी करून राहिल्या. असं तयारी करून राहिली का? तुम्ही करून घ्या ना, हातपाय धुवून घ्या, केस बिस करून घ्या. येतो म्हणली बाबा तर तिकडे नाही एक बोलवतात. येतो म्हणली, थोड्याशा गोष्टी माष्ट्या सांगतो म्हणली तर मार आवाज देतात. आई इकडे, हा कुठं आहे तर तो कुठं आहे. कार्यक्रम राहिला आता बाई तर तसंच राहते, कोणासोबत बोलायला वेळ नाही मिळत. हो ना बापा भासी, बोलवते माणूस पाहुण्यांना या म्हणून. भासी कामं तर कवडीचे नाही राहत, पण आहेच सामान सुमान नाही का. आणि मला तर ह्या माझ्या नातनीला सांभाळावं लागते. आता बाई ओळखलं की नाही मला?
हो ओळखली ना ओळखली. आलो होतो ना मी तुमच्या घरी. नाश्ता बिस्ता केला होता ना. नाही शांताभासी गेलो होतो ना आपण यांच्या घरी. हो आता बाई गेलो होतो आपण घरी यांच्या. कानाबाई बापा. ललिता नाव आहे ना. हो आता बाई बरोबर ओळखल्या. कशी नाही ओळखीन बाबा. एक वेळा काय 2-3 वेळा आलो मी तुमच्या घरी. तुम्हीच नाही आले बापा आमच्या घरी. इतके वेळ बोलवला तर. आलो होतो आता बाई मी एकदा. कधी आली होती भासी लक्षात तर नाही आहे बापा. लग्नामध्ये जेवण घ्यायसाठी आला होता. राधाताईच्या लग्नाची दिवाची बरं. बापा किती वर्ष झाले आता. त्या लग्नामध्ये कोण आले कोण गेले लक्षात नाही राहत तेवढा. आणि आता बाई मला ओळखलं ना. हो ओळखली ना बाबा. सगळ्याच जणींना ओळखते मी. ते कपडे बिपडे शिवते ना तू. हो 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 आता बाई बरोबर ओळखले. आता बाई बसा इथं खुर्चीवर. मी बेडवर बसते. नाही नाही भाजी बसत वगैरे नाही. मी काय म्हणतो थोडासा चहा प्याल ना. नाही नाही आता बाई आता चहा कशाला. आलो तेव्हाच तर चहा झाला. आता तर कार्यक्रम सुरू होईल ना. झाली ना सगळी तयारी. हो झाली की सगळी तयारी. ललिता कोणता सूर्यकांत प्याल का चहा. नाही नाही वहिनी आपण तर नाही पेत बापा चहा. नाही नाही ताई आता नाही चहा. चहा नाश्ता झाला ना आपण आलो तेव्हाच. हो बाबा आपणही नाही पेत आता चहा. गरमीच्या जास्त चहाही पिऊन नाही होत. आता बाई लाडू कुठं आहे. काऊन भासी आलीच नाही का तुझ्याकडे. नाही आली होती मग अशी थोडाशी 5-10 मिनिट राहिली माझ्याकडे. हे लाडूची तयारी वगैरे करून देतो म्हणत होती. मिरची काकू ना करून देत आहे. मीर ना ऐकतच नाही. मी करून देत होती. फ्रॉक वगैरे घालून देत होती. रडत होती खूप. तिच्या काकूनं घालून दिलं ना आता ते करून देत आहे तयारी. आता सांगतो ना 4-5 दिवस झाले शांताबाजी. मीर ना त्या आपल्या काकूच्याच हातानं आंघोळ करते. कपडे घालून देते ते रेखाच. आपल्या मम्मीलाही नाही म्हणते आणि मलाही नाही म्हणते. हो का. हो तिच्या मनात जसा आला तसा. हो लहान मुलांचा तसाच राहते ना. मी काय म्हणतो कंगी गिंगी करायची असेल तर करून घ्या. चला तिकडे बाहेर बसू मग आता. झाले ना आता बाई केस बिस झाले करून आमचे. हो का झाले का. पावडर बिवडर लावले. आम्ही काय एवढं खराब दिसून राहिलं का बाबा आता बाईला. पावडर लावले का म्हणून विचारून राहिले. हो झाला केस बिस केलं. पावडर बिवडर लावलं आता बाई. आणि भाषा याचेच आहेत ना. मग अशी म्हणत होती ना तू की येणार आहेत म्हणत. हो ना आता बाई येतो म्हणाले तर याचेच आहेत बापा. तुमच्या मागे मागेच पोहोचतो म्हणत. आणि पोहोचायलाही पाहिजे. आम्ही तर आलो बसनी. आता ते गाडीनं आले तर यायला पाहिजे ना. माहित नाही काहून उशीर झाला तर त्यांना. लाडू लाडू. अरे सोनू कधी आले. मम्मी आता चालू ना आम्ही. काहून एवढा उशीर केला. मम्मी गाडी पंक्चर झाली होती. मग पंक्चर दुरुस्त केलं त्याच्यामुळे वेळ झाली. बापा गाडी कशानं पंक्चर झाली होती तर. खिडा घुसला होता ना मम्मी. कुठं पंक्चर झाली रस्त्यातच का. हो मम्मी रस्त्यातच झाली ना पंक्चर. हे देवा मग कसे आणले तर बेटा. मग जवळच एक गाव होता ना मम्मी तर तिथं मग पंक्चर दुरुस्त केला. असं का बरं झालं. मम्मी लाडू कुठं आहे. ते तिकडे तिच्या काकूच्या कमऱ्यामध्ये आहे लाडू. सोनू हातपाय वगैरे धुतला का. हो मम्मी हातपाय वगैरे झाले तू. ताई जात नाही का भाऊजीकडे. कोणता कशाला भाऊजीकडे जाऊन म्हणून राहिली. आहेत ना सगळे जण. बाबा शांताताई बरोबरच तर म्हणून राहिली कोणता. सगळे जण तर आहेत पण बघत असतील तुम्हाला शांता कुठं गेली म्हणून. अरे वा नारायण भाऊ. एक नंबर डेकोरेशन केलं ना तुम्ही तर. आवडला ना तुम्हाला. हो हो आवडला छान डेकोरेशन केलं. आता कमी वेळामध्ये केलो बा कसा तरी डेकोरेशन. आता दुसऱ्यांनी बोलवलं असताना नाही आलो असतो पण आता जावई होत म्हणून मी आलो. चांगला केला ना नारायण आला तर. मानावं लागेल तुला. नारायण बापूजी लक्ष्मीला काम नाही आणले मग. मी तर सांगायला आलीच होती तुमच्या इथं की वाढदिवसाला बोलवलं आहेत म्हणून. वहिनी माझी वेळेवरची तयारी झाली ना. जावयांनी फोन केला तर मी बाहेरच होतो. लक्ष्मीची तयारी बियारी काही झाली नव्हती. स्वयंपाक सुरू होता लक्ष्मीचा. मी तर घरी नाश्त्यासारखाच जेवण केलं. इथं मग जेवण केलो ना. नाही म्हणलं तरी बापा मामीजी वगैरेंनी खूप आग्रह केला करून घ्या जेवण म्हणून. चांगलं झालं ना जेवले तर. घरून आता घाईघुईच निघाले तुम्ही. बरोबर आहे आता बाईच्या पण म्हणणं. वेळेवरची तयारी झाली ना वहिनी. थांबलो असतो मी लक्ष्मीसाठी तर मग डेकोरेशन वेळेवर तयार नाही झालं असतं. मी आलो ना वहिनी आता. मी आहो ना. हो चालते. भाऊ वहिनी केक आवडला ना तुम्हाला. हो केक छान आहे ना. केक छान आहे. हॅपी बर्थडे मीर. थँक्यू मान काकूला. झाला म्हणून थँक्यू लाडूचा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लाडू. बाई लाडू धन्यवाद मामीजी धन्यवाद मामीजी. तुम्हीच शुभेच्छा द्या म्हणा ना. तुम्हीच धन्यवाद घ्या म्हणा नाही का लाडू. हे बाई लाडू थांब. केक खराब होईल ना. खासाठी कशी करून राहिली. हे खासाठी नाही. खाईल तर कमी जास्त पूर्ण फेक टाक करेल. केक काटा ना लवकर उचलाल बाबा. मागे माहित आहे ना परीनं कसा केला होता ना. पूर्ण केकवर हात मारला. सगळा केकाचा सत्यानाश केला होता. हो आई सगळ्या गालाला वगैरे लावलं आणि ड्रेस पण खराब केला होता. नाही तर का म्हणतेच होती मी बघ म्हणून. कोणाचाच लक्ष नाही म्हणून. आता केक कापून झाला की पटकन उचलून घ्याल मग. बाई लाडू फुफू कर.
Happy birthday to you. Happy birthday to you, Ladu. Happy Happy birthday to you, Mir. बार बार दिए आए, बार बार दिए आए, तुम जियो जरा सा, ए मेरी यार यार। Happy birthday to you, happy birthday to you, मीर। कोणता बाई नाही कॅमेरावाला या नाही बाबा, आता एवढा चांगला डेकोरेशन केला, चांगला जोरशोरात वाढदिवस केला आणि कॅमेरा नाही करतील का? हा सूर्यकांत ताई, फोटो राहिल्या तर आठवणी राहून जातात. हो वहिनी, आठवण तर राहते म्हणा. फोटो वगैरे बघितला की, आणि कॅसेटही पाहायला मिळते टीव्हीवर लावला की. मग मी मोठी होईल तर बघेल ना पहिला वाढदिवस तिचा कसा झाला म्हणून. आमच्या इथल्या गुड्डी पिंकी म्हणतात तरी एकही फोटो बिटो नाही काढले म्हणतात. तुम्ही आमचा वाढदिवस केले तर काढायला पाहिजे म्हणत होत्या. हो वहिनी, आमच्या इथला पण म्हणतो तसाच म्हणते. आता तेव्हा कुठं मोबाईल होते हे असे अँड्रॉइड मोबाईल होते का? तेव्हा तर मोबाईलही नव्हते, असे एके दुःखेच मोबाईल होते. तो टेलिफोन होता कोणाकोणाच्या इथं. चांगले फोटो काढ, एक नंबर. हो ना भाऊ, तुम्ही फोटो तर बघाल, सगळ्यांचे फोटो आले पाहिजेत. हा, सेपरेट फोटो आले पाहिजेत आणि कॅसेट मध्ये सगळे आले पाहिजेत. भाऊ तुम्ही एकदा बघा तर कॅसेट आल्यानंतर मग म्हणाल हा या फटाक्यानं का फोटोग्राफी केली म्हणून. शांतताई, गिफ्ट वगैरे नाही देऊन का आता? हो देऊन ना, देऊन. जी फोटोग्राफर वाले भाऊ, आता आम्ही जाऊ शकतो का? टीका गिका लावू शकतो? गिफ्ट वगैरे देऊ शकतो का? थांबा 1 मिनिट थांबा, मला केकचे फोटो काढू द्या चांगली झूम करून. अक्का इकडे बघा, इकडे. अरे सोनू, तू काढून राहिला का फोटो? हो अक्का, मी फोटो काढत आहे ना. हा ठीक आहे सोनू, फोटो काढ, सगळ्यांची काढ. हा अक्का लाडूला केक चारा ना, केक चारताना फोटो काढतो मी. हो चारते ना. रेखा फोटो काढून झाली असेल तर ते तो केक उचलून घे. इथं टिका बिका लावतील तर मग जागा पाहिजे ना, केक खराब होऊन जाईल. आईंना ना मोठी घाई राहते. हो नेते आई. आता थोड्या वेळी तर फोटो काढतपर्यंतही नाही थांबू देत मला. फटाके भाऊ, घेऊन जाऊ का केक? हो फोटो तर काढून झाला, परंतु कोणाला केक चारायचा असेल तर चारू शकता. चारताना फोटो घेऊन घेतो मग मी. रेखा, परीच्या हातात दे थोडासा, परीला चार म्हणा, आणि तू इथे थोडासा चार. हो ताई. आणि फोटो काढायसाठी केकला हात धरा सगळी जण. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. बर्थडे सेलिब्रेशन झाला, आता नाश्ता वगैरे बाकी आहे आणि जेवण. तर बघा मग पुढल्या व्हिडिओमध्ये. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.